परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी सरांनी सुरू केलेली आहे. आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल, की जवळपास प्रत्येक वर्षी लाख, दीड लाख विद्यार्थी सरांचं मार्गदर्शन करत असतात. विशेषतः गणित आणि बुद्धिमत्ता या 2 अत्यंत अवघड विषय. परंतु ते अतिशय सोपे करून शिकवणारे हाडाचे शिक्षक म्हणजे सचिन ढवळे सर. दरवर्षी प्रहार प्रीमियर लीगचं ते आयोजन करत असतात पुण्यात 2 वेळा. एक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्पर्धा होती आणि दुसरी एप्रिल-मेमध्ये होते. 2 स्पर्धा एकाच वर्षी सर घेतात. यावर्षी देखील एप्रिलमध्ये 6 ते 12 एप्रिल रोजी प्रहार प्रीमियर लीगचा आपण आस्वाद घेणार आहात. तिथे आपल्याला ऑल इंडिया ओपन पूल बघायला मिळणार आहे. तर पहिलं मॅच सुरू झालेली आहे. दत्ता पवार संघनायक मैदानामध्ये स्ट्राईक एंडवरती आहे. आणि बघा प्रेक्षक किती क्रेझी प्रेक्षक आहे. धडाकेबाजचा प्रेक्षक हा वेगळा आहे. इथे प्रचंड आवड आणि दर्दी प्रेक्षक असतात आणि विशेष म्हणजे त्यामुळे गर्दी तर भरपूर असते. दत्ता पवार कामशेत मावळचा खेळाडू आहे. परंतु अत्यंत सहज सुंदर फलंदाजी. मैदानाच्या चारही बाजूला टोलेबाजी करू शकतो. इथे पहा फुलटॉसला त्याने कसं फिरवलंय फाईन लेगला. इथे 6 धावा आहेत. खणखणीत षटकार. फुलटॉस बॉलचा प्रभावी वापर करत एक दमदार फटका बाहेर पडलेला दत्ता पवारच्या बॅटमधून. 4 धावा फलकावरती. गोलंदाज राहुल सोमणे असेल गोलंदाज. पहिलं षटक सुरू आहे. पहिला चेंडू चांगला होता. दत्तानं खेळायचा प्रयत्न केला. धावा घेऊ शकला नव्हता. इथे पंचांना काय पाहिजे? हे षटकार घेतला, काउंट केला. षटकार की चौकार हे चेक करायचंय. षटकार. येस. 6 धावा फलकावरती आहेत. अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळेजण वाह वाह. दत्ताचा फटका. बॅटचा आवाज वर्दीत. दत्ताचा फटका गर्दीत. धावा मिळतील 6. दत्ता पवारचा अत्यंत जबरदस्त दुसरा षटकार दत्ताच्या बॅटमधून. कव्हर्स, लॉंग ऑन, लॉंग ऑफ सगळ्या क्षेत्रामध्ये मोठे फटके खेळणारा दत्ता. 2 षटकार मारल्यानंतर तिसरा बॉल त्याने कसा खेळलाय बघा. हे फक्त शांत डोक्याचा खेळाडूच करू शकतो. म्हणजे माणसाला आपण म्हणतो की हा गरम रक्ताचा प्राणी. विज्ञानामध्ये वॉर्म ब्लडेड ॲनिमल म्हणजे मानव. पण दत्ताचं डिझाईन परमेश्वराने असं बनवलेलं आहे की तो कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहे. थंड रक्ताचा प्राणी आहे. असा एक स्पेशल डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल. दत्ता पवार खूप शांत खेळ. संत नाही खेळत तो, शांत खेळतो. पण त्याच्या मनामध्ये जरूर मोठी वादळ असू शकतील. यस, काय शॉट आहे. डाव्या हाताचा फलंदाज महेश महेश नानगुडे मैदानामध्ये आपण बघतोय. या खेळाडूनं मागच्या वर्षभरामध्ये सगळ्यांना चकित केले. बोटात बोट घालायला लावलेले. बोटात तोंड नाही, तोंडात बोट घालायला लावलेली आहे. कधी कधी एखादा शब्द इकडे तिकडे झाला की बघा भाषा कशी फिरते. वाह. बाहेर होता चेंडू, खूप लांब होता आणि महेश नानगुडेचा फटका डीप कव्हर पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. महेश नानगुडे, दत्ता पवार. तंत्रातली अत्यंत शुद्ध जोडी आहे मैदानामध्ये. 4 धावा इथे येतील आणि धावफलक देखील पुढे पोहोचेल. पहा काय शॉट आहे. लांब होतं खरं तर, पण गॅप मध्ये खेळायला यशस्वी ठरला महेश नानगुडे. फलकावरती धावा 17. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट. प्रहार 11 पुणे. 17 धावा. अत्यंत जबरदस्त सुरुवात. केवळ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये सचिन ढवळे सरांनी उभं केलं नाही, तर अनेक खेळाडूंना सुद्धा, जे खास गरीब घरातले खेळाडू आहेत, पण त्यांना सुद्धा त्यांनी उभं केलेलं आहे. त्यांनाही मोठे स्टेज दिलेले आहे. सातत्याने ऑल इंडिया ओपन मध्ये प्रहार टीम संघ सर खेळवत आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. प्रहार पुणे 17 धावा.
दत्ता 13 वरती नाबाद आहे, महेश नानगुडे 4 वरती नाबाद आहे आणि नवीन षटकाची सुरुवात होईल आता. पुन्हा एकदा विसावा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजीला सुरुवात होईल. पॉवर प्ले इथे सुरूच राहणार आहे. 2 षटकं पॉवर प्लेचे असतील, 3 षटकं जो आपण P3 बघतो वन डे क्रिकेटमध्ये 5 क्षेत्ररक्षक तळात सर्कलच्या बाहेर, त्या P3 मध्ये तुम्हाला 3 षटकं खेळायची आहेत. एंड प्रत्येक षटक संपल्यानंतर बदलणार आहे. आणि मी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी माहिती देतो, या ठिकाणी आपण वाईडचा जुना नियमच लागू केलेला आहे. बॅट्समन रीच टू दी बॉल हा नवीन प्रकार आपण ऑफ केलेला आहे, तो इथे वापरला जाणार नाही. त्यामुळं जी वाईडची पहिली लाईन आहे त्याच्या बाहेर चेंडू असेल तर तो वाईड दिला जातो. रिव्हर्स खेळायचंय, दत्ताचा प्रयत्न फसला आणि थेट यष्टांमध्ये चेंडू घुसला. रोहितची विकेट पहिली. यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता, खर तर पायाला लागून चेंडू आतमध्ये आलेला आहे. लांब चेंडू होता, लेंथ जरूर होता, मात्र दत्ताच्या पायाला लागल्यानंतर चेंडू स्टंप वरती पोहोचलेला आहे. कनेक्शन नाही मिळालं दत्ताला इथे आणि परतावं लागेल. पहिली विकेट दुर्भाग्यपूर्ण विकेट आहे आणि दत्ता सुद्धा बघतोय की कसा बॉल कुठे गेलाय आणि स्टंप कसे पडले. एकदा इरफान पठाणची एक स्टोरी तुम्ही ऐकली असेल, मी काही ग्राउंडवरती सांगितलेली आहे, कदाचित तुम्हाला यापूर्वी सांगितली असेल की तो म्हणाला मी असा डिफेन्स केला होता, राहुल द्रविड स्टाईल डिफेन्स केला होता. बॉल बरोबर बॅटच्या मध्यावरती आला होता, पण नंतर जल्लोष झाला, अपील झालं आणि पंचांचं बोट मी वर जाताना बघत होतो, तर मी कसा आउट झालो हे मला काही समजलं नाही. मी बाहेर गेलो, ड्रेसिंग रूम मध्ये गेलो, तिथे जाऊन परत रिप्ले बघितला मी, तर मी डिफेन्स बरोबर केला होता, पण बॉल माझ्या बुटावरती पडला होता आणि नंतर तो फॉरवर्ड शॉट लेगकडे गेला होता आणि मी कॅच आउट होतो. होतं कधी कधी आपण विस्मयचकित असतो की चेंडू असा पडलेला असतो आणि तो कसा स्टंपवरती आलाय, भरपूर विचार सुरू असतो. यावेळेस टप्पा पडत थोडासा बाहेर जात होता चेंडू, मात्र खूप सुंदर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न विशालचा. फलकावरती धावा असतील, पहा एक क्रेझी प्रेक्षक आहे धडाकेबाजचे, मांडी घालून मॅचचा आस्वाद घेत आहेत. विशाल फलंदाजीसाठी, रोहित गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, त्यामुळे रोहितला धावा अडवायच्याच आहे. पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकलेत रोहितनं. यस्कड आहे तिथे, खराब क्षेत्ररक्षण, स्लिप मधून चेंडू जाईल थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 चेंडू मध्ये कुठलीही खराबी नव्हती. परत एकदा बघू आपण, लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला होता आणि कड बॅटची बाहेरची कड घेतली, पण एक बाउन्स मिळाला नाही चेंडूला, तो खाली होता त्यामुळे जमिनीच्या लगत गेला आणि स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र अडू शकलेला नाहीये. पहा हे प्रेक्षक आहेत, थंडी एवढी नाहीये, तुम्ही हात बांधायची काही आवश्यकता नाही. कॅमेरा आल्यानंतर कमीत कमी स्माईल तर द्या. एवढं का चिंता तू रे प्रेक्षक, मला समजत नाहीये. आपण इथे एन्जॉय करायला आलो, जॉय करायला आलो होतो, त्यामुळं तुमच्याकडे असं एक्साइटमेंट दिसली पाहिजे प्रेक्षकांमध्ये, आवाज आले पाहिजे सगळ्याकडून, मग मजा येईल, खेळाडूंना देखील हुरूप येईल. फुलटॉस बॉल आणि पुन्हा एकदा सर्कल तर क्लिअर केले. आउटफील्ड वेगवान आहे, 2 क्षेत्ररक्षक मागे आणि शर्यत जिंकलेली आहे क्षेत्ररक्षकांनी. 2 धावा येवाना, तिसऱ्या धावीचा प्रयत्न आहे पण थ्रो वेगात आहे, 2च मिळतील. 2 धावांबरोबर फलकावरती 23 धावा, 1 गडी बाद 23. दुसरं षटक सुरू आहे. रोहितचं चांगलं जातं हे षटक, 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आल्यात. 1 विकेट त्यानं काढलेली दत्ता पवारची, जो अधिक धोकादायक होता कारण पहिल्या बॉल पासून तो बॅटवरती व्यवस्थित मध्यावरती चेंडू घेतला होता त्यानं आणि खूप चांगले शॉट खेळला होता, त्यामुळे दत्ताची विकेट खूप महत्वाची होती रोहितसाठी. ओ हो 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 हो, लाईन मध्ये येत उचलण्याचा प्रयत्न, फसलेला फटका आणि सोपा कॅच तिथे स्क्वेअर लेग कडे. योगेश तिथे, योगेश कोर, धक्का बसेल इथे. फलंदाज विशाल बाद होणार आहे. दुसरा धक्का सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, प्रहार 11 पुणे संघाला. 6 धावा काढल्या, 4 बॉल फेस केले विशालनं. परत एकदा बघू शकतो, एक अनोखी स्टाईल आहे. खरं तर अक्रॉस द बॅट खेळायचं होतं, पण वर आला चेंडू. मी तर म्हणेल की हा फटका थोडासा लेट झाला खेळायला आणि त्यामुळं तो जास्त हवेत जाताना दिसला आपल्याला. यस, वर आला चेंडू.
तो थोडासा स्वीट स्पॉट वरती येणं गरजेचं. जास्त खाली आला तरी चेंडू एलिव्हेट होतो, वरती आला स्वीट स्पॉटच्या तरी चेंडू एलिव्हेट होतो. त्यामुळे टायमिंग चांगलं मिळणं महत्त्वाचं, कारण इथं बॅटचा स्विंग हवेत असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तुम्ही जर हवेत स्विंग नाही ठेवला तर फटका लांब जाणार नाहीये. आणि इथे जर षटकार नाही मारला, तुम्हाला मोठा फटका नाही मिळाला तर धावा कुचकामी ठरणार आहेत. नवीन फलंदाज आकाश. फुलटॉस होता आकाशसाठी, मिड विकेटला खेळलाय मनगटाच्या साह्याने, थोडासा फ्लिक केला. एक धाव जरूर मिळू शकते तिथे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे महेश नानगुडेला, काही धावा जरूर हव्यात, पण एकच धाव मिळू शकते. 24 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 24 प्रहार पुणे. चांगलं राहिलं षटक रोहितचं, फक्त 7 धावा आणि 2 विकेट काढून दिल्यात रोहितनं. अप्रतिम गोलंदाजी. खरं तर विकेट्स महत्वाच्या होत्या, कारण तुम्ही धावा कधी रोखू शकता, विकेट काढल्याशिवाय धावा रोखता येणं शक्य नाही. कुठलंही क्रिकेट खेळा तुम्ही, विकेट्स मिळाल्या तर धावांवरती आपोआपच. इथे आपण उद्याचे लॉट्स आपल्या समोर आलेले आहेत. उद्या पहिला सामना आहे शिव चेरोबा कोनगाव विरुद्ध गोठिवली 11. दुसरा सामना उद्या रणधीर कुमार अँड कंपनी खारबाव विरुद्ध बेस्ट ऑफ बोरशेती. त्याच्यानंतर पहिल्या 2 सामन्यातले विजेते एकमेकांच्या समोर येतील. सेमीफायनल, मला वाटतं ही फायनलच असेल. आणि त्यानंतर चौटा हिरवा एकविरा मानकोळे विरुद्ध जय हरी रांजनोली. आई स्वामिनी चोळेगाव विरुद्ध शेळके ब्रदर पोगाव. कल्पेश जाधव गोलंदाजीसाठी येतोय. ओ हो हो हो, क्षेत्ररक्षकांकडून निसटतोय चेंडू मागे आणि धावा जरूर मिळतील. पुढे जाऊ आपण धावफलक घेऊन. 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू झालेलं आहे. कल्पेश जाधव मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक अत्यंत प्रभावी टाकलं होतं कल्पेशनं. विशेष म्हणजे कल्पेशचं हे मैदान चांगलं राहिलेलं आहे. मग त्याचा भातसईचा संघ असेल किंवा तो कुठल्या ओपनच्या टीम मधून मैदानामध्ये येते, प्रत्येक वेळेस मी कल्पेशला या मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स करताना पाहिलेला आहे. त्यामुळे इथे सुद्धा कल्पेश क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय, ही चांगली गोष्ट आहे. संघ नायक गोलंदाजाला फ्री हँड देतोय. म्हणजे ज्यावेळेस आम्ही सूर्यकुमारला T20 मध्ये नेतृत्व करताना बघतो, गोलंदाजाला फ्री हँड असतो, तुला पाहिजे तिथे फील्ड सेटिंग लाव आणि टाक बॉलिंग. बस ज्यावेळेस हे स्वातंत्र्य मिळतं ना, गोलंदाजाला सुद्धा एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. कल्पेश इथे महेश नानगुडेसाठी हा फॉली मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो खूप सावकाश गेलेला आहे, संत गेलेला आहे. थ्रो थोडासा वेगवान येणं अपेक्षित होतं. म्हणजे जो व्हॉट्सअपच्या वेगाने यायला पाहिजे होता, म्हणजे गुगल पे सारखा यायला पाहिजे होता, तो कुठेतरी मला वाटतं NEFT सारखा गेलेला आहे. नशीब मनी ऑर्डर आली नाही. तर तो वेगात जाणं गरजेचं आहे. तो तेवढा वेग नव्हता. विकेट तुम्हाला अशा मिळत नाही. विकेट मिळवायचे असेल तर तुम्हाला एफर्ट्स मला वाटतं 100% ना 100%पेक्षा जास्त द्यावे लागतात. जे काम तुम्ही करू शकता, तुमच्या 100% क्षमतेने करू शकता, त्याच्यापेक्षा थोडा जास्त एफर्ट द्या, विकेट जरूर मिळेल. कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरती. यास कडक महेश नानगुडे ऑन फायर. धडाकेबाज षटकार. तर महेश नानगुडेचा एक मोठा विस्फोटक फलंदाज. स्मॉल डायनामाइट अल्सो फाउंड इन स्मॉल पॅकेट. तुम्ही बघा, विस्फोटक कधी छोटेच असतात, मात्र विध्वंस मोठा करतात. हा त्यातला विस्फोटक आहे. कुठलं विस्फोटक त्याच्यामध्ये ठासून भरलेले हे माहीत नाही, अजून त्यावरती संशोधन झालं नाही. पण महेश नानगुडे हा विस्फोटक आहे. त्याचं नाव महेश आहे आणि तो भगवान शंकरांसारखं तांडव करतो मैदानामध्ये, आणि त्याचं तांडव सुरू झालेलं आहे. 33 वर 2. रिव्हर्स खेळायचा होता, कनेक्शन नाहीये, खूपच लेंथ बॉल होता. बघितलं होतं कल्पेशने की महेश रिव्हर्सच्या मूड मध्ये आहे. खूप लवकर, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की चक दे इंडियामध्ये गोलकीपर काय पोझिशन मध्ये आहे हे शाहरुख खानला लगेच कळलं होतं.
तुम्ही बघितलं असेल तसं मला वाटतं गोलंदाज कल्पेशला कळलं असावं त्याच्या थोड्याशा सूक्ष्म हालचालीनुसार. आणि तुम्ही बारीक बघायचं असतं, लहान सूक्ष्म बघायचं असतं कुठल्याही फलंदाजाकडे. फुलटॉस होता बॉल आणि काय स्लाइस केलाय चेंडूला. वाह वाह, 4 रन. महेश नानगुडेचा पुन्हा एकदा अत्यंत कलात्मक मैदानामध्ये फटका, धावा मिळत आहेत 4. एवढा अत्यंत सुंदर स्लाइस, म्हणजे एखादा आचारी सुद्धा एवढे कट पाडणार नाही. इतका भारी कट मारला याने. ओ हो, बराचसा पुढे आला होता, मात्र चेंडू लांब आहे, वाईड ठरेल. एक अतिरिक्त धाव फलकावरती, 38 वरती 2. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. कल्पेशचं हे षटक थोडंसं महागडं ठरलंय. 14 धावा आतापर्यंत या षटकामधून प्राप्त झालेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 16 धावसंख्येवरती महेश नानगुडे. फुलटॉस होता, कव्हर्समध्ये खेळलाय. मिडॉफचा क्षेत्ररक्षक येतोय तिथे, एकच धाव येऊ शकते. जास्त रिस्क घेणं इथे परवडणार नाहीये कारण समोर कल्पेश आहे. तर याबरोबरच षटक संपेल आणि 3 षटकांचा खेळ संपला. 39 वरती 2. सचिन ढवळेज मॅसन रिझनिंग अकॅडमी, प्रहार 11 पुणे. अजून 2 षटक या सामन्यातली येणं बाकी आहे आणि या स्पर्धेचा आस्वाद आपण 70-70 लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेतोय. तारीफबाईंचं सातत्यानं मोठं सहकार्य राहिलेलं या स्पर्धेला, विशेषतः ऑल इंडिया ओपन पूलसाठी खूप मोठं सहकार्य नेहमीच तारीफबाई इथे करतात. धडाकेबाजच्या या यशामध्ये त्यांचाही निश्चित वाटा महत्वाचा आहे. 70-70 लाईव्ह वरती असलेल्या प्रेक्षकांचं इथे मनपूर्वक स्वागत. 2 षटकं शिल्लक आहेत. महेश नानगुडे 17 वरती. अनेक स्पर्धा 70-70 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरून आपल्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये नेरुळगाव आयोजित वनमंत्री चषक 4, 5, 6, 7 आणि 8 मार्च रोजी डे नाईट सामने आपण बघणार आहोत. 2 लाख 1 लाख अशी बक्षीस आहेत. कुणाल दाते सरांशी आपण संपर्क करू शकता. 4थं षटक सुरू होणार आहे. क्षितिज कंटे विसावा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी. फुल टॉस बॉल आणि महेश नानगुडे कुठे फेकू शकतो बघा, खूप लांब आहे आणि अत्यंत नेत्रदीपक षटकार. टायमिंग इतकं भारी आहे की चेंडू गेला ढगांवरी. आकाशामध्ये ढगांना स्पर्श करून चेंडू मैदानामध्ये. धावांचा पाऊस पडलेला आहे. 6 फलकावरती 45, 2 बाद 45. षटक क्रमांक 4 सुरू आहे. क्षितिज कंटे समोर, महेश नानगुडे. ISPL मध्ये महेश नानगुडेला यावर्षी खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 8 लाखांपेक्षा जास्त रकमेची बोली त्याच्यावरती लावली गेली आणि सगळ्यांचे डोळे विस्फारले. कोण हा खेळाडू आहे? महेश नानगुडे. यासाठी तुमचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तुम्हाला जरूर तुमची ओळख निर्माण करून देतो. इथे धावा मिळतील. 3 वाईड आहे. 45 वरून पुढे आता स्कोअर पोहोचेल. 3 धावा अधिक वाईड 4 धावा इथे मिळतात. 49 लॉस ऑफ 2. प्रहार 11 पुणे. क्षितिज कंटे षटकाची सुरुवातच थोडीशी खराब होते आणि इथून पुढे पुन्हा मॅच मध्ये परत येणं क्षितिज कंटेसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. समोर फलंदाज आकाश. यस, डावेष्टीच्या बाहेर आहे आता. पुन्हा वाईड. अतिरिक्त धावा रोखल्याशिवाय निश्चित तुम्ही धावफलक नाही रोखू शकत.
इथे धावफलकाला तुम्ही सपोर्ट करताय, पुश करताय असे खराब चेंडू टाकून. बराचसा बाहेर डाव्या बाहेर चेंडू गेला. आता तुम्ही बघितलं होतं मागच्या काही दिवसांपूर्वी आयसीसीनं एक एक्सपेरिमेंट केला होता की मधल्या स्टंप पासून 1 फुटावरती लाईन टाकली होती ऑफ स्टंपला आणि लेग स्टंपला देखील. यस, कडक आकाश, आकाश आकाशामध्ये चेंडू भिरकावून देतोय. पुन्हा एकदा 6, या षटकातला दुसरा षटकार. षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून अत्यंत भीषण भीषण आघात चेंडूवरती इथं केला आणि 6 धावा 56 वरती पोहोचेल प्रहार 11. 2 गडी बाद 56. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज क्षितिज. पुन्हा मोठा फटका, इथे क्षेत्ररक्षक आहे. अगदी सोपा कॅच, अगदी सोपा कॅच. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीप मात्र पकडला गेला. आकाश बाद. धक्का बसेल. तिसरा ओढून घेतला होता चेंडू. स्पर्धेच्या निमित्तानं भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी आणि आडतदार सन्माननीय अनिलजी एकनाथ गावडे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. धर्मवीर संभाजीराजे बाजार संकुल तुर्भे नवी मुंबई येथील प्रसिद्ध आडते आणि भाजीपाल्याचे व्यापारी अनिलजी एकनाथ गावडे यांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज संघ नायक ऋतिक गजर. यावर्षी ऋतिक गजरला देखील ISPLचं तिकीट मिळालं. सातत्यानं श्रीगोंदा तालुक्यातला हा खेळाडू, अहिल्यानगर जिल्ह्यातला ऋतिक गजर सातत्यानं चांगला परफॉर्मन्स केला आणि त्यामुळेच त्याला प्रहार पुणे या संघामध्ये जागा मिळाली. सन्माननीय योगेश शेठ वारगडे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मनापासून धन्यवाद. ओ हो, इथे रिवर्स, खूप सुंदर. उलटे तवे के ऊपर रोटी सेकना कोई इनसे सीखे. उलट्या तव्यावरती मांड कसं भाजायचं हे ऋतिक गजरला काय छान माहिती. काय फटका खेळला पहा. 6 खणखणीत षटकार. षटकाराबरोबर संघ नायकाची अत्यंत दिमागदार सुरुवात. यस, परत एकदा लॉफ केला चेंडू, मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. संघ नायक बाद होईल. नेता धारातीर्थी पडलेला आहे. बाद होईल संघ नायक. मात्र या षटकामधून धावा 23. अजूनही षटक संपायला तयार नाहीये. 3 षटकार आलेले, 2 विकेट मिळाल्या क्षितिजला, पण 3 वेळा क्षितिजा पलीकडे चेंडू फेकलाय फलंदाजांनी आणि त्यामुळंच धावफलक मात्र मोठा मजबूतीमध्ये दिसणार आहे. प्रहार 11 पुणे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. सुशांत गायकवाड, अर्थात सोन्या. अनेक खेळाडू आहेत, तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या गावातले खेळाडू आहेत. ऋतिक गजर देखील गावच्या टीम मधूनच सातत्याने खेळत पुढे आलेला आहे. सोन्या गायकवाड देखील त्याच्या टाकळी ढोकेश्वर गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातला पारनेर तालुक्यातला खेळाडू आहे. चांगलं क्रिकेट खेळ, सातत्यानं गावाला त्याने जिंकून दिलं आणि आपोआप पॅकर्सचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तुम्ही इथं वशीला चालत नाही. तुम्ही असं बघितलंय का कधी एखाद्या पॅकर्सला एखाद्या मुलाच्या वडिलांनी किंवा कोणीतरी फोन केलाय की माझ्या मुलाला घ्या संघात? टेनिस क्रिकेटमध्ये असं होत नाही बिलकुल.
तुम्ही तुमच्या गावासाठी प्रामाणिकपणे खेळा, निष्ठेने खेळा, तुमची योग्यता दाखवा, उपयुक्तता सिद्ध करा, तुम्हाला आपोआप पॅकर्सचा फोन येईल. वाह वाह वाह, काय शॉट आहे, इथे कॅच होईल काय? आणि अप्रतिम कॅच, टाळ्या झाल्याच पाहिजेत. हरीश मिरकुटे इज देअर, उंच उडी मारून त्यानं कॅच पकडलाय. सुशांत गायकवाडची खेळी संपुष्टात. सुशांत गायकवाडची सुद्धा सोन्यासारखी विकेट गमावलेली आहे. याबरोबरच 62 धावा, 5 गडी बाद, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये रोहितचं पहिलं षटक होतं, 7 धावा, 2 विकेट या अगोदरच्या षटकामध्ये त्याने काढलेले आहेत आणि त्यामुळे रोहितवरच विश्वास ठेवलेला आहे. संघनायकाने डेथ ओव्हरसाठी रोहित आलेला आहे. 62 धावा, 5 गडी बाद. महेश आणि आकाश. महेश नानगुडे 23 धावसंख्येवरती नाबाद, एका बाजूनं खंबीरपणे उभा आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला त्याने आसमान दाखवले. आज आकाशात भिरकावून दिले प्रत्येक गोलंदाजाला. महेश नानगुडे. बाहेरची कट जरूर आहे, गॅपची तिथेच फटका जाणार. महेश नानगुडेचं ही ओळख आहे. मिळत आहेत धावा 4. महेश नानगुडे पुन्हा एकदा. यास कडक. हो, काय सुंदर फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरून उचललाय. क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. मात्र 2 धावा महेश नानगुडेला इथे मिळतील. प्रत्येक फटका आकर्षक आहे. प्रेक्षकांना प्रेमात पडायला लावणारी फलंदाजी आहे. तुम्ही बघितलं असेल प्रत्येक वेळेस त्यानं बॉलच्या मेरिट वरती खेळलेला आहे. कुठेही चेंडूचं मेरिट चेक बदलण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तो कव्हर्स मध्ये खेळतो, तो पुल मारतो, तो हुक मारतो, तो ड्राईव्ह करतो, तो लॉफ करतो, तो पंच मारतो. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, कनेक्शन मिळालं नाही. निर्धाव चेंडू. 68 वरती 5. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रहार पुणे. शेवटच्या षटकामध्ये महेश नानगुडे स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती आकाश आहे. तर गोलंदाज रोहितचं कौतुक करावं लागेल, कारण महेश नानगुडेचा झंझावात मैदानामध्ये असताना देखील या पट्ट्याने मात्र 13 धावा खर्च केल्यात 9 चेंडूमध्ये. चांगला चेंडू होता, लेंथ बॉल मिड विकेटला खेळलाय अलॉंग दी कार्पेट. तिथे क्षेत्ररक्षक फंबलिंग झालेला आहे आणि 2 धावा पूर्ण. इथं वेगात चेंडू येणं, इथे अजिबात चुकीला माफी नाहीये. हातातून चेंडू निसटलाच नाही पाहिजे, तरच विकेट्स मिळू शकतात, तरच धावा अडवल्या जाऊ शकतात. महेश नानगुडे नावाचं रॉकेट मैदानामध्ये आहे. तो धावतो वाऱ्यासारखा. मी गमतीने म्हणतो की वाऱ्याने उडून जाईल, पण वाऱ्यासारखा धावतोय. वाह, सोडून दिला चेंडू. अंदाज आहे त्याला चेंडूचा टप्पा कुठे. वाईट चेंडू, 1 धाव मिळेल. सचिन ढवळे प्रहार 11 पुणे संघाला. खूपच लांब टाकलेला चेंडू आहे हा. यॉर्कर, वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न आहे. खरं तर भरपूर सराव लागतो खरं तर हा चेंडू टाकायला, पण इथे तो भरकटला रोहित. हो, उंच उंच उंचच उंच, लांबच लांब, क्षेत्ररक्षकांना करून गेला निर्जीव खांब. धावा 6.
फलकावरती धावा 6:77 वरती 5 मोठा स्कोअर उभा राहिलेला आहे. सचिन ढवळे प्रहार 11चा पुन्हा एकदा महेश. स्लोवर वन होता, गती कमी केली मात्र वाईड आहे, परत टाकावा गेला चेंडू. एक अतिरिक्त धाव, फलकावर 78. 5 गडी बाद सचिन ढवळे प्रहार 11. शेवटचं षटक, या षटकामध्ये धावा अडवण्याचं जे आव्हान दिलं होतं, मात्र काही धावा इथे अधिकच्या खर्च झालेल्या आहेत. या स्पर्धेचं निश्चित आम्ही कौतुक करूया, पण शेवटचा चेंडू फुल टॉस, महेश नानगुडेचा वार, रोहित गार, शानदार पलटवार, षटकार. महेश नानगुडेचा झंझावात, काय शानदार फलंदाजी, मैदानाच्या सभोवार त्याने केलेली टोलेबाजी, आसमान कित्येक वेळा दाखवलं चेंडूला. आणि पहा, या खेळाडून फलकावरती धावा चढवलेल्या आहेत तब्बल वैयक्तिक 42, टीमच्या 84. माफ करा 43. 14 चेंडूमध्ये महेश नानगुडे, दत्ता 5 चेंडूमध्ये 13 आणि 84 धावा बनवताना 85 धावांचा डोंगर इथे उभा राहिलेला आहे MUCC DU फायटर्स मुरबाड संघासमोर. तर आपण हे शानदार आयोजन बघतो, मात्र आपल्या या आयोजनासाठी भरपूर लाईट्स, मोठा करंट ज्यांनी निर्माण केलेला आहे ती समर्थ कृपा जनरेटर सर्व्हिस सरळगाव, मेघराजजी घुडे आणि रमेशजी कदम, आपलं मनपूर्वक धन्यवाद. खूप छान सर्व्हिस आपण दिली. जे साऊंडचा अत्यंत शानदार आवाज, DJ विक्रम, DJ अजिंक्य आणि DJ सागर यांचंही आम्ही मनापासून कौतुक करतो. तर गोलंदाजीमध्ये बघा, राहुल 1 षटकामध्ये 17, रोहित 2 षटकामध्ये 29. कोणताही गोलंदाज फारसा प्रभाव पाडू शकला नाही. महेश नानगुडे समोर सगळे निष्प्रभ ठरले. 30 चेंडू 85 धावा हे आव्हान असणार आहे MUCC DU टायगर्स मुरबाड संघासमोर. टार्गेट निश्चित मोठं आहे, पण क्रिकेट आहे, जे बनवलं जातं ते मोडलं जातं. रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात, हे मी म्हटलेलं नाहीये, हे सचिन तेंडुलकर यांनी म्हटलेलं आहे. एकदा त्याला विचारलं होतं पत्रकारांनी की तुझे रेकॉर्ड कोणी मोडेल का. तुम्हाला रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात. आणि मला दिसतो विराट कोहली आता रोहित शर्मा इतक्या अशा चांगल्या फॉर्म मध्ये खेळतायत की ते माझे रेकॉर्ड्स कधी मोडू शकतात. आणि रेस्ट इज हिस्ट्री, इतिहास आपल्या समोर आहे, त्यामुळे त्याच्याविषयी मी अधिक खोलात जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. 30 चेंडू 85 धावा हे टार्गेट आता वस्तुस्थिती समोर आहे. आणि प्रत्यक्षात पुढे काय घडणार आहे, काय बिघडणार आहे जाणून घेऊ. प्रचंड उत्सुकता तुम्हालाही आहे, मलाही आहे, पण आवाज मात्र बदलणार आहे. आणि या मंचावरती समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतो ज्यांना आपण IPLच्या मंचावरून सातत्यानं ऐकलं, स्टार स्पोर्टवरती ऐकलं, स्टार प्रभावावरती ऐकलं, त्याच्यानंतर आपण त्यांना इकडे प्रो कबड्डीमध्ये ऐकलं, अल्टिमेट खो खोमध्ये ऐकलं, प्रो गोविंदामध्ये ऐकलं. या मोठ्या मंचावरती आपल्या टेनिस क्रिकेटमधून ज्यांनी यश मिळवलेलं आहे, मी स्वागत करतो कुणाल दाते सरांचं. धन्यवाद. सागरशेठ डोहळे युवा नेतृत्व आपल्या सरळगावचं, कुठले गावचे, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. धडाकेबाज चषक वडवलीच्या या स्पर्धेमध्ये 51 वर्ष आहे. सागरशेठ सुस्वागतम. स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची तुम्ही अनुभवताय. आणि या मॅचमध्ये सगळ्यात मोठं टार्गेट आहे आजच्या दिवसातलं, कारण लक्ष्य आहे 85. आणि 85 पर्यंत जर तुम्हाला मजल मारायची असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये मोठमोठे फटके मारावे लागतील.
आणि आता होईल रन चेसला सुरुवात. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या टीमच्या अगेन्स्ट MUCC DU टायगर या टीमला आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन सचिन ढवळे सर आणि त्यांची संपूर्ण आयोजन समिती, त्यांची टीम दरवर्षी 2 वेळेला ही स्पर्धा येते. याही वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ही स्पर्धा आहे. पाहिला विसरू नका, याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन 6 एप्रिल ते 12 एप्रिल रोजी ऑन साईडला दिशा दिली आहे. पहिल्याच बॉलवर नो बॉलचा निर्णय आलाय पंचांकडून. अंपायर सादिक राजापूरकर यांचा हा निर्णय. नो बॉल +1 अशा 2 धावा इथे मिळताना दिसतील आणि सुरुवात झाली आहे MUCCच्या रन चेजला. 2 धावा स्कोर बोर्डवर. सो 2 धावेने सुरुवात. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आणि स्पष्ट चित्र 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुमच्या स्क्रीनवर. इट्स अ बिग नो बॉल. भरपूर पाय पुढे होता गोलंदाजाचा आणि आता आपण पाहतोय प्रेक्षकांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. प्रत्येक कक्षामध्ये आता प्रेक्षक पाहायला मिळतात. काल राजांची जयंती होती. प्रत्येक गावात आजूबाजूमध्ये भारतभराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ती जयंती साजरी केली गेली. यावेळेला स्वीपर कव्हरला बॉल फोडत चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावा मिळतील. आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू डीचे. आणि त्याचमुळे प्रत्येक गावागावात शिवजयंतीचा उत्सव थाटात साजरा होत होता आणि हळूहळू प्रेक्षक मग मैदानाच्या दिशेने वाटचाल करत होते. परंतु आज आपण पाहतोय की प्रेक्षकांची संख्या त्या गुलाबी पडद्याच्या आतमध्ये दिसते. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. हा बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय. पंचांचा इशारा. यस, चेक केला जाईल आता. फ्रंट फुट. यस, फ्रंट फुट. नो बॉल परत चेक होईल. बैलगाडा शर्यत म्हटल्यानंतर नाद, आणि तो नाद स्वर्गीय भरत शिंगोळे यांचे चिरंजीव राणा बैलाचे म्हणजेच राणा नंदीचे छोटे मालक हर्षित भरत शिंगोळे आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. हर्षित, आपलं सहर्ष स्वागत. आणि बैलगाडा शर्यत म्हटल्यानंतर एक वेगळा नाद आहे. नाद एकच, बैलगाडा शर्यत. राणा नंदीचे छोटे मालक हर्षित, आपलं स्वागत आहे. नो बॉलचा निर्णय आलेला आहे. परत एक वेळा ओव्हर स्टपिंगचा तो नो बॉल आणि त्यामुळे आता परत फ्री हिट ची घोषणा पंच इथे करताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्यांदा कासिफ संगम थोडासा पुढे चाललाय आणि त्याचमुळे नो बॉल इथे घोषित करण्यात आला. हरेश मिरकुटेला आता मात्र मोठमोठे फटके सजवावे लागतील. कल्पेश टीममध्ये, कल्पेश जाधव तो देखील एक आक्रमक बॅटर. टार्गेट मोठं आहे, करावे लागतील. खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला दिशा दिली. डीपमध्ये काऊ कॉर्नर सेट आहे. तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने आता 8 धावा स्कोर बोर्डवर. टार्गेट या मॅच मध्ये 85, 85. त्या लक्ष्याचा पाठलाग आता सुरू झाला MUCC DU टायगरच्या माध्यमातून. टायगरला आता इथे ती दहाड दाखवावी लागेल. दहाडणं गरजेचं आहे. ती डरकाडी फोडावी लागेल आणि स्तब्ध करावं लागेल पुढच्या टीमला. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर ज्या धावा खोऱ्याने खर्च केल्यात गोलंदाजाने, त्याच करण्याचा प्रयत्न कल्पेश जाधवला करावा लागेल. एक आक्रमक बॅटर, दिप्पाड शरीरयष्टी, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो आणि तोच आता मैदानामध्ये प्रयत्न करून दाखवावं लागेल. संघासाठी मोठे फटके पाहिजेत आणि ते असे. मागचा पाय वाकवला, स्क्वेअर लेगला उडवलाय बॉल, सीमारेषा पलीकडे बैठक. 4 धावा चौकार. बैलगाडा शर्यत आलेले आहेत आपल्या मुख्य व्यासपीठावर. हर्षित भरत शिंगोळे, राणा नंदीचे छोटे मालक स्वर्गीय भरत शिंगोळे यांचे चिरंजीव, आपले सहर्ष स्वागत. आणि त्याच दरम्यान एक मोठा फटका, बैठक सजवला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन फोडणारा
हा चौकार होता. कासिफ संगम पहिले षटक हाताळतोय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चुकीचा फटका निवडलाय. आवश्यकता नव्हती कारण सरळ बॅटने धावा येत आहेत असं सगळे प्रेक्षक म्हणत असतील आजूबाजूचे. परंतु इथे येतोय डॉट बॉल. कमबॅक होत आहे. धावांचा संगम पाहायला मिळाला कासिफ संगमच्या या ओव्हरमध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 2 ओव्हर स्टेपिंगचे नो बॉल टाकण्यात आलेत या ओव्हरच्या दरम्यान. त्यामुळे त्या धावा आल्यात. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, मग स्वतःवर थोडासा नाराज. फुलर लेनचा बॉल होता, समोर मारला. मिडॉनला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तिथे महेश नानगुडेची. मया डॉन चर्चेतलं नाव. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा गाजवल्या, मग ISPLचं तिकीट मिळालं आणि मग चर्चेमध्ये राहिला हा डावकुरा हाताचा खेळाडू, मुळशीचा डॉन मया डॉन कासिफ. परत एक वेळा तो बैठक फटका, परत तेच क्षेत्र, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन फोडणारा हा धडाकेबाज चौकार. गाव चर्चेत आलं, जयेश पाटील चर्चेत आले. त्या सोन्या नंदीचे ते मालक. 50-50 काळ गाजवलाय त्या क्षेत्रामध्ये. 16 धावा फलकावर लागल्यात. नाव बॅक टू क्रिकेट. पहिलं षटक संपलंय. MUCC ची धडाक्यात सुरुवात. जशा 85 धावा करायच्या तसं वाटत होतं की हा सामना एकतर्फा रंगेल. काही प्रेक्षक कुजबुजत होते, परंतु नाही मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. हे देखील इथे काही हारायला आलेले नाही आहेत. हे देखील लढतील. कल्पेशकडे ती क्षमता आहे, हरीश मिरकुटेकडे तो अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे क्रिकेट या खेळाचा खुल्या गटामध्ये खेळण्याचा. त्याच्यामुळे याच्यावर देखील नजरा खेळलेल्या असतील. याची बॅट चालली तर मॅचमध्ये मजा येईल. सचिन ढवळे प्रहार 11 पुणेच्या विरुद्ध खेळत असताना MUCC DU टायगर्स या मॅचमध्ये. सचिन ढवळे सरांचा मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये मोठा हातखंड आहे. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत त्यांनी घडवलेले आहेत या स्पर्धात्मक युगामध्ये. आणि त्यातल्या त्यात क्रिकेटवर प्रचंड प्रेम असणारं ते व्यक्तिमत्व आहे. त्यांचा संघ. बॉल मागे, फाईन लेगच्या हातात खेळलाय. चुकीचा फटका, फलंदाज बाद. हाफ ट्रॅकरवर विकेट मिळाली आहे. पहिली विकेट गारत. आणि त्यांच्या विरोधात नवसाती दिवा हा संघ खेळणार आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. मग खारबाव आणि बेस्ट ऑफ बोरशेती. मग दुपारच्या सत्रामध्ये मानकोली आणि रांजनोली. मग चोळेगाव आणि त्यांच्या विरुद्ध पोगाव. असे सामने पाहायला विसरू नका. डे फॉर्मॅटमध्ये क्वालिफायर 32 टीम आहेत. त्यातले 4 संघ जातील थेट त्या 16 टीम मध्ये. 16 टीमचा महासंग्राम 17 पासून रंगणार आहे, 17 मार्च पासून. त्याच क्रीडांगणावर नाईट फॉर्मॅटमध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश 13 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. सेकंड 7 लाख. आणि त्यातल्या त्यात 2 कार आहेत. एक ऑल इंडिया आयकॉनला कार दिली जाईल आणि एक कार दिली जाणार आहे ग्रामीण गटामध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरेल. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी 2 बाईक दिल्या जाणार आहेत. वरुण एस पाटील फाउंडेशन, चेरोबा कोनगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा. 70-70 प्रेझेंट्स. बॉल हवेत आहे, चान्स, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कोणी नाहीये तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18.
क्वालिफायर पाहायला विसरू नका 21 ते 25 आणि त्याच्यानंतर 17 मार्च पासून 22 मार्च पर्यंत मग रंगेल ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा तो महासंग्राम. 51वं वर्ष आहे या धडाकेबाज चषकाचं. बॉल समोर टाकला होता स्लॉट मध्ये, समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमारेषा पार, पंचांचा इशारा, एक टप्पा घेत चौकार. कलमेने या बॉलवर थोडीशी लेंथ मध्ये चुकी केली. ओर पिच बॉल कॅन्डीच्या बॅट मधून चांगला फटका. ऑन साइडला कॅन्डीचा धमाका, मिड विकेटला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार. कॅन्डी ही इज ऑन फायर नाव. खेळ सुरू आहे. शहापूरचं नाव असंच चर्चेमध्ये नसतं. खतरनाक खेळ कॅन्डीचा. 28 धावा स्कोर बोर्डवर, 21 लॉस ऑफ 1 विकेट. विक्की परत एक वेळा उडवलाय समोरच्या बाजूला, लॉंग ऑफ ला चान्स नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार कॅन्डीच्या बॅट मधून सिक्सर. त्यांचं सहर्ष स्वागत विक्की कलमेच्या समोर. काय तुफानी खेळ पाहायला मिळाला. कॅन्डी, मी म्हटलं ना, हा नाव ज्याचं जरी कॅन्डी असलं तरी विरोधी गोलंदाजांना तिखट लागेल हा, आणि तसाच मारा पाहायला मिळालाय. दुवादार बॅटिंग. शेरेगावचं नाव चर्चेमध्ये आहे IPLच्या माध्यमातून, कारण सनरायझर्स हैदराबादने त्याच शेरेगावातून एक हिरा निवडला, ओंकार तारमाळे, आणि त्याच परिसरातला खेळाडू कॅन्डी मैदानामध्ये धावा करतोय. 30 लाख रुपयाची बोली. वडिलांचं देखील तेवढंच योगदान त्याच्या त्या जडणघडणीमध्ये राहिलंय. आणि ओंकारचं नाव ज्या वेळेला आयकॉन माफ करा ऑप्शन मध्ये आलं त्यावेळेला खरोखर आपल्याही माना उंचावल्या गेल्या, कारण त्या खेळाडूला आपण जवळून पाहिलंय. रबर बॉलच्या स्पर्धा असू द्यात, टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असू द्यात. मग बरं वाटलं की आपल्यातला एक मुलगा ज्याचं स्वप्न होतं IPL सारखी स्पर्धा खेळण्याचं, वडिलांनी त्याच्या स्वप्नाला बळ दिलं आणि आज ओंकार खेळताना दिसतोय. परंतु ज्यावेळेला मुंबई T20 लीग ही स्पर्धा सुरू होती आणि वानखेडे स्टेडियमवर ज्यावेळेला मी कॉमेंट्री करत होतो जिओ स्टारसाठी मुंबई T20 लीगसाठी, त्यावेळेला धवलदादा कुलकर्णी यांच्याबरोबर माझी भेट झाली होती वानखेडे स्टेडियमच्या त्या खेळपट्टीच्या प्रिमायसेसमध्ये. त्याही वेळेला मी चर्चा केली होती की दादा, हा जो खेळाडू आहे ना, हा रबर बॉल क्रिकेटही चांगला खेळतो, याच्याकडे पेसही चांगला आहे, नक्कीच हा गाजवेल एक काळ. तसंच झालं. मुंबईच्या टीममध्ये संधी, आज IPL मध्ये खेळण्याची संधी. 30 लाख रुपयामध्ये त्याला निवडलं गेलं सनरायझर्स हैदराबादमध्ये. मोठी गोष्ट आहे त्या क्रिकेटर्ससाठी, कारण कुठेतरी स्वप्नाला उभारी याच परिस्थितीमधून मिळत असते. तुम्ही खेळत राहा, एक दिवस तुमचा नक्की येईल. व्हाईट बॉलचा निर्णय, लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न, तेवढंच चांगले यष्टीरक्षण ऋषी झोरी यांचं. 35 धावा झाल्या, 35. मॅच ऑन. सामना संपलेला नाहीये. 17 मध्ये 50 करायचे आहेत, होऊ शकतात. कॅन्डी आहे, कल्पेश आहे, दोन्ही खेळाडू आक्रमण करू शकतात. सन्नी सागर गोलंदाजीसाठी सज्ज. ओहो, स्कूप शॉट मागे मारलाय, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू, आणि फलंदाज बाद. विकेट.
शेवटी त्या धावा थांबवायच्या असतील तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. MUCC देखील हा संघ तगडा संघ आहे. या परिसरातल्या अनेक खेळाडूंना चान्स दिला या टीममध्ये. हे देखील काही सामना सोडणार नाहीये. 17-50 होत्या. 2 बॉल झाले. 16 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. 35 धावा स्कोअरबोर्डवर 85चं टार्गेट आहे. मॅच ऑन आहे. परंतु काय करावं लागेल? मोठे फटकेच मारावे लागतील तर रिझल्ट तुमच्या बाजूने लागू शकतो. ऋषी जोरे आणि त्यांची कंपनी विचार करत असतील 1-2 डॉट बॉल पाहिजे. सचिन ढवळे, प्रहार अकॅडमी, पुणे, त्यांना पाहिजे डॉट बॉल, त्यांना पाहिजेत रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट. मग ते पारडं जड होत राहील या टीमचं, कारण सामना दोलायमान अवस्थेमध्ये. ओ, पायातला बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. बरोबर मागचा पाय थोडासा वाकवला, बॉल पर्यंत बॅट गेली आणि बरोबर लॅप शॉट मारून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवले. लॅप शॉट म्हणजे चपराक. बॉलला कान असते तर त्याच्या बरोबर कानाखाली मारली आहे. खतरनाक लॅप शॉट. 6 धावा येत आहेत. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 41. परत एक वेळा बॅक टू द बॉलर खेळलाय. चांगला यॉर्कर सनी सागरचा. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. डॉट बॉल इथे येतोय. रिक्वायर रन रेट 18.86 आहे. म्हणजेच काय, तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 2-3 मोठे फटके मारावेच लागणार आहेत. शुभम आला. शुभमने षटकर मारलाय. सगळे शहापूरचे खेळाडू सध्या मैदानामध्ये. कॅन्डी, शुभम, कल्पेश जाधव, आणखीन एक डॉट बॉल, आणि त्याच्यामुळे आता धावा थोड्याशा कठीण होत जातील. मागच्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या खेळाडूच्या मागच्या बाजूला एक लाईट सुरू आहे बाईकची, ती बंद करा लवकरात लवकर. तिथले जे प्रेक्षक असतील त्यांनी थोडंसं सांगा. सो आणखीन एक डॉट बॉल. मागचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं सांगा ते बाईक स्वाराला, बाईक असेल कार असेल तर लाईट बंद करायला. फुल टॉस. परत एक वेळा उडवलाय. डीप स्क्वेअर लेग आहे. झेल घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये आणखीन एक वेळा यश, फलंदाज बाद. बॉल त्याने बरोबर लॅप शॉट मारून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला, परंतु यावेळेला टायमिंग फसला आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये एक चांगला झेल टिपण्यात आला. कासिफ संगम चा पाठलाग करतोय बॉल. मगाशी देखील त्याने एक चांगला झेल टिपला मागे फाईन लेगला, आणि आता पहा हा एक चांगला झेल आहे. विशेष म्हणजे असे जे झेल आहेत अंडर फ्लड लाईट, ज्यावेळेला बॉल खाली येतो एवढे सोपे नसतात, आणि जमिनी लगतचा झेल एवढ्या उंचीच्या कासिफ संगम कडून घेणं अपेक्षित होतं, नक्की होतं, परंतु या लेवलला अशी फिल्डिंग करावी लागेल. काय बॅलन्स ठेवलं बॉडीचं. दोन्ही पाय वाकवले, खाली झेल टिपला, अगदी जमिनी लगत. टीमची धावसंख्या 41. 3 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये 44 करायचे आहेत. सगळ्या टीम 21 तारखेला तुमच्या समोर खेळतील. क्वालिफायर मॅचेस 32 टीम आहेत. हळूहळू त्याची माहिती देऊया. कठर टाकलाय, लवकर पिक केलाय, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे एका हाताने. ओ, मह्याडॉन चा अद्भुत झेल, अप्रतिम झेल इथे पाहायला मिळतोय. काय झेल टिपलाय. महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची शान रायगड, महाराष्ट्राची शान रायगड. सोप्पा केलाय झेल जो होता अवघड. मुंबईच्या भाषेत याला बल्ब काढणं म्हणतात. शेवटच्या क्षणाला जम्पिंग टायमिंग पा. लेग ब्रेक बॉल होता, बरोबर उडवला होता, अगेन्स्ट द स्पिन खेळला, मिड विकेटला. टायमिंग प्रॉपर होता आणि तिथे होता
महेश नानगुडे स्वतःला स्ट्रेच केलं, एका हाताने झेल टिपला आणि मग तो जल्लोष. व्हॉट अ कॅच. ते काका बघा किती खुश आहेत. नाईस कॅमेरा वर्क. 41 लॉस ऑफ 4 विकेट. चांगलं टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्स. आकाश उतेकर दोन्ही बाजूला बॉल फिरवतो. पुढे टाकलाय बॉल, समोरून लेग ब्रेक. डॉट. योगेश आलाय नवीन फलंदाज फलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या 41. एक फलंदाज बाद. आपा फ्लाईट दिली आणि मग पडल्यानंतर बाहेर. तुमच्या बोटांची जादू दाखवणं गरजेचं आहे जर तुम्ही स्पिनर असाल क्रिकेटमध्ये. टेनिस बॉलवर परत फ्लाईट दिली, बॉल हवेत आहे, इनसाइड आउट. फिल्डर मागे धावतोय कव्हरचा. झेल टिपलाय, चांगला झेल. कासिफ संगम तिथे नाहीये. सनी आहे, फलंदाज बाद. सो सनी होता, सनी सागर. आणि त्याने हा झेल टिपलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत गेला, डोकं स्थिर नव्हतं, डोकं जास्त वर गेलं आणि त्यामुळे जे टायमिंग पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. आणि मग काय, ते सनीने कोणती चूक केलेली नाहीये. बिलकुल ऑस्ट्रेलियन स्टाईलने रिव्हर्स काफ झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद. 41 धावा, 5 फलंदाज बाद. आता थोडीशी कुजबूज आहे प्रेक्षकांमध्ये. कॅन्डी पाहिजे होता अजून. कॅन्डीने त्या धावा, तो इंटेंट दाखवला होता, पॉझिटिव्ह इंटेंट. त्याने ते फटके सजवले होते. 9 बॉल 44. फिरलाय बॉल परत एक वेळा. बॅटरी फिरतोय आणि बॅटिंग टीम DRS घेईल. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलंय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केले हे प्रेक्षक पहा. यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा निखळा आनंद दिसतोय, कारण धडाकेबाज चषक म्हटल्यानंतर या स्पर्धेचा तो मान, तो सन्मान, तो अभिमान आहे या सगळ्यांनाच. कारण 51वं पर्व आहे या स्पर्धेचं. त्याचमुळे प्रचंड मोठ्या संख्येने हे सगळे प्रेक्षक असतात, या मैदानात आनंद घेत असतात. तशी पाहिली तर यावर्षी थंडी थोडीशी कमी आहे, परंतु मागच्या वर्षी थंडीचा विक्रम मोडला गेला या स्पर्धेमध्ये, तरी देखील प्रचंड गर्दी प्रेक्षकांची होती. उद्याचं भविष्य हे यूथ, क्रिकेटवर प्रेम करणारे प्रत्येक वयोगटातले ही सगळी माणसं. मगाशी आपण पाहिलं, झेल घेतल्या घेतल्या त्या काकांच्या चेहऱ्यावर काय वेगळा आनंद होता. त्यांनाही माहिती आहे त्या झेलाचं किती महत्व आहे. त्यामुळे ही जी जनता आहे, हे जे प्रेक्षक आहेत, हेच नेहमी केंद्रबिंदू राहिलेत. धडाकेबाज चषक वडवलीचं मोठ्या संख्येने हे येत असतात, ही स्पर्धा डोक्यावर घेत असतात आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा अखंड भारतभर होत असते. मुरबाड तालुक्यातलं एक छोटंसं गाव. व्हाईट बॉलचा निर्णय आलेला आहे. रिव्ह्यू रिटेन. बॅटिंग टीमने जो रिव्ह्यू घेतला होता तो यशस्वी झालाय. व्हाईट बॉल आलाय आणि टू विंडो मध्ये दाखवलं जात आहे. व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आलाय. टेलिकास्ट मध्ये देखील इम्प्रूव्हमेंट दिसेल तुम्हाला हळूहळू. 70-70 स्पोर्ट्सच्या देखील आता शॉर्ट फाईन लेग झेल सोडलाय. करा फिल्डिंग. विकी कलमे. असं घडतं ज्यावेळेला तुमच्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या की मग तुमच्यावर प्रेशर येतं फिल्डिंगमध्ये. अनुभव आहे माझा छोटासा 13 वर्षाच्या कॉमेंट्री करिअरचा. मग ती बॉडी लँग्वेज थोडीशी बदलते ऑन फील्ड. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला दिशा दिली, डीपमध्ये फिल्डर आहे. चालत चालत का होईना ती धाव पूर्ण केली जाईल. रात्रीचं जेवण जास्त झाल्यानंतर शतपावली जशी आपण करतो, अगदी तसा चालत चालत एकदम मग्न होत सिंगल कंप्लीट केली आहे. सामना आता थोडासा एकतर्फा वाटतोय. 7 मध्ये 41 करायचे. 7ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील राजू जेंटलमॅनला. शॉर्ट बॉल हुक शॉट मारलाय, डीपमध्ये फिल्डर ठेवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मध्ये. तोपर्यंत इथे धाव घेतलेली नाहीये. राजूला गणेश सांगतोय मला खेळू दे. 6 बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 6 मध्ये 41 करायचे आहेत.
थोड्याच दिवसामध्ये तुमच्यासमोर 4 तारखेपासून 8 मार्चपर्यंत नेरूळ गावच्या माध्यमातून आयोजित नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा सन्मान वाढवणारी स्पर्धा वनमंत्री चषकाचं आयोजन केलं गेलं. ठाणे विरुद्ध रायगड सामना तिथेही पाहायला विसरू नका. 32 टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि नेरूळच्या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन होईल. शॉर्ट बॉलचा वापर बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला. इथे धाव घेतलेली नाहीये. गणेशने मगाशीच सांगितले मला खेळू देते शेवटचे 6 बॉल. ती खेळण्याची संधी आहे, परंतु 6 बॉलमध्ये शेवट गोळ करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील गणेशला. दाखवावी लागेल आपल्याकडे असलेली ताकद, तो कॉन्फिडन्स. ठीक आहे, विजय पराभव या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत क्रिकेटमध्ये, परंतु नाव आणि छाप सोडता आली पाहिजे. ओ यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, सरळ गेला पायाजवळून स्टंपला फुंकर मारत विकेट किपरच्या हातात डॉट. सन्नी सागर या बॉलवर चांगला पेस जनरेट केला, खांद्याचा चांगला वापर केला. डॉट बॉल इथे येतोय. आता फक्त औपचारिकता या मॅचची. व्यंकटेश वॉरियर्स टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. मेन स्टेजवर टॉससाठी ऑन साईडला दिशा दिली आहे. डीपमध्ये फिल्डर आहे, तिथे एक धाव आता गणेश कंप्लीट करताना दिसेल. व्यंकटेश वॉरियर्स टीमचे कॅप्टन, तुम्हाला टॉससाठी लवकरात लवकर यायचं. हा दुसरा कॉल आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 40 धावांची गरज. चांगला बॉल. गोलंदाजाने थोडीशी माफी मागितली. राजू जेंटलमॅन आहे, त्याने सांगितलं इट्स ऑल राईट. कारण बॅटवरून ज्यावेळेला बॉल लागतो चेहऱ्यावर, थोडासा वेगाने जातो चेहऱ्यावर. परत शॉर्ट बॉल. आता हुक शॉट मारलाय. धावा बुक केल्या जातील असं दिसतंय. डीपमध्ये फिल्डर चाललाय हळूहळू बॉलच्या दिशेने. एक धाव मिळताना दिसेल. औपचारिकता आता या मॅचची. 1 बॉल 39. टॉससाठी या व्यंकटेश वॉरियर्स टीमचे कॅप्टन आलेले आहेत. लगेच टॉस केला जाईल. फुल टॉस बॉल. फिल्डर आहे आणि सामना फिनिश. 38 धावाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन. सचिन ढवळे, प्रहार 11 पुणे. टॉस केला जाईल, तुम्हाला थोडीशी विश्रांती दिली जाईल. सचिन ढवळे, प्रहार 11 पुणे. टॉससाठी फक्त कॅप्टन आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे जाहीर केला जाईल. खेळाडू आहे महेश नानगुडे, ज्याने धावा केल्या या मॅचमध्ये 43, 43 आणि 38 धावांनी भव्य विजय मिळवलाय. सचिन ढवळे, प्रहार 11 पुणे या टीमने अभिनंदन. या सागर शेठ, हेड अँड टेलच कॉल करायचंय तुम्हाला देखील.